सांगलीचं राजकारण सध्या अख्ख्या राज्यात गाजतंय। एकीकडे जयंत पाटलांना चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरीकडे भाजप त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या पडळकरांना अजूनच बळ देतेय। पण खरा विषयच वेगळा आहे। पडळकरांच्या खांद्यावरून अनेक जण बंदुका चालवत आहेत आणि निशाण्यावरती आहेत जयंत पाटील। सगळं विस्तृतपणे सांगते, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आधीच सांगते, या संपूर्ण व्हिडिओमध्ये आम्ही कुठेही पडळकरांचं समर्थन करत नाही। त्यांची वैयक्तिक टीका पातळी सोडूनच आहे। पण आजचा विषय आहे जयंत पाटलांचा। त्यांच्यासाठी राष्ट्रवादीने समर्थनार्थ सभा घेतली, त्यामध्ये काँग्रेस नेते सुद्धा सहभागी झाले। पण मुद्दा आहे जयंत पाटीलच का? त्यांनी इतकं काय घोडं मारलंय आणि याचंच उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। जयंत पाटलांची एकेकाळी सांगलीवरती अनियंत्रित सत्ता होती। ते मंत्री झाल्यावर आणि जसं जसं त्यांचं वजन वाढत गेलं तसं तसं त्यांनी एकहाती सत्ता ठेवण्याचा प्रयत्न केला। पण जेव्हा तुम्ही तुमचं साम्राज्य वाढवता तेव्हा दुसऱ्याची ताकद संपवता, आणि तेच जयंतरावांनी केलं आणि आज त्याचीच फळं भोगत असल्याचं विश्लेषकांनी म्हटलं आहे। जिल्हा बँक किंवा अनेक संस्थांवरती पाटलांनी एकहाती अंमल ठेवला होता। राज्यात 2024 पासून कमळ फुलायला लागल्यानंतर सुद्धा जयंत पाटलांनी आपलं साम्राज्य राखलं होतं। मधल्या काळात महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना बळ मिळालं, पण सरकार कोसळलं आणि पुन्हा एकदा महायुती सत्तेवर आली। दरम्यानच्या काळात त्यांच्या साम्राज्याला हादरे बसायला सुरुवात झाली होती। 2024 ची विधानसभा निवडणूक मात्र त्यांना जागेवर आणणारी ठरली। जेमतेम 12-13 हजारच्या लीडने ते निवडून आले। इस्लामपूर शहराने हात दिला नसता तर आज जयंत पाटील माजी आमदारांच्या रांगेमध्ये बसले असते। सांगलीत सुरुवातीपासूनच राजाराम बापू विरुद्ध वसंतदादा हे दोन गट होतेच। या दोन्ही नेत्यांचं निधन झाल्यानंतर सुद्धा पुढच्या पिढ्यांनी ते वैर कंटिन्यू केलं। काळाच्या ओघात जयंत पाटील बरेच पुढे गेले। दादांचं कुटुंब राजकारणात काहीसं मागे पडलं, पण विशाल पाटलांनी आता लोकसभा जिंकत पुनरागमन केलंय। त्यांच्याही लोकसभेच्या वेळी चंद्रहार पाटलांना शिवसेनेत आणण्यासाठीचा पुढाकार जयंत पाटलांनी घेतल्याचं बोललं गेलं। अर्थात जयंतरावांनी हे कधीच मान्य केलं नाही, पण यात तथ्य असल्याचं अनेक जण खासगीत सांगतात। दुसरीकडे पतंगराव कदमांचा मुलगा विश्वजित कदमांनाही सांगलीत पलूस सोडून बाहेर सेट होऊ दिलं गेलं नाही। तिकडे रोहित आर पाटील जरी राष्ट्रवादीत असले तरी त्यांचाही प्रवास सोपा नाही। आर पाटलांचं थेट शरद पवारांशी कनेक्शन असल्यामुळेच ते टिकू शकले। सांगलीमध्ये अनेक उगवत्या राजकारण्यांना जाणीवपूर्वक बाजूला ठेवलं गेलं। आज ते तोंडावर बोलत नसले तरी पडळकरांच्या विरोधातही थेट बोलत नाहीयेत। मदन पाटील, संभाजी पवार यांच्या वाटेतही अनेक अडचणी होत्या। विशाल पाटील, विश्वजित कदमांनीही या काळामध्ये जयंत पाटलांच्या बाजूने एक भाषण सोडलं तर विषयावर फार रिॲक्ट केलेलं नाही। जयंत पाटलांनी केलेल्या राजकारणांना कधी ना कधीतरी परिणाम होणारच होता आणि आता त्यालाच ते सामोरे जात आहेत। आता जरा पडळकरांच्या मुद्द्यावर परत एकदा, त्यांची भाषा अजिबात समर्थनार्थ नाही, पण त्यांची भूमिका समजून घेणं महत्त्वाचं आहे। त्यांच्याही रस्त्यामध्ये जयंत पाटलांनी अनेक काटे टाकल्याचं त्यांचं म्हणणं आहे। त्यांच्या भावाला म्हणजे ब्रह्मनाथ पडळकरांना स्थानिक राजकारणामध्ये प्रचंड त्रास देण्यात आला। स्वतः पडळकरांवरतीही गुन्हा दाखल झाला। सांगलीत काही अपवाद वगळता मराठा समाजापुरतं राजकारण ठेवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे बहुजन कायम कार्यकर्तेच राहिले असा सुद्धा दावा करण्यात आला। अगदी धनगर समाजाबाबत बोलायचं झाल्यास अण्णा डांगे यांचं राजकारण करण्याचं वय आता नाही आणि शेंडगे आता हयात नाहीत, पण त्यांनाही पुढे येण्यासाठी झुंजावं लागलं। सांगायचा मुद्दा हाच की जे पेरलं तेच आता उगवतंय। राष्ट्रवादीच्या सभेला भाजपने दिलेलं सभेतलं उत्तर हा त्याचाच एक भाग आहे। चंद्रकांत पाटलांसारखा सिनियर नेता जेव्हा तिथे जाऊन काही बोलतो तर ते बघता हे सगळं प्रकरण भाजपने खूप सिरियस घेतल्याचं स्पष्ट होतंय। पुढचा काळ पाटलांसाठी परीक्षेचा असणार आहे। या काळामध्ये शरद पवार वगळता त्यांच्यासाठी त्यांच्या सांगलीतला कोणता नेता उभा राहतो हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे। जयंत पाटील उत्तर देत नाहीत, पडळकरांच्या लेव्हलला उतरत नाहीत असं म्हणून त्यांचं कौतुक होत असलं तरी ते बोलणार तरी काय हा खरं तर प्रश्न आहे। बोलावं तर पडळकरांना किंमत दिल्यागत होईल आणि न बोलावं तर पडळकर काही गप्पच बसत नाहीत। एकूण जयंतरावांची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी आहे। राजकारणाची पातळी घसरत चाललेली आहे। वैयक्तिक स्तरावरती येते वगैरे ठीक आहे, पण प्रस्थापितांना बोललं की मगच ती पातळी घसरते असंही नाही। म्हणजे जयंत्या म्हणणं जसं एका बाजूला चूक आहे तसं गोप्या म्हणणं सुद्धा चूक आहे। या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा। जयंतरावांच्या राजकारणाबाबत काय वाटतंय? पडळकरांबद्दल काय वाटतंय? हे सगळं आम्हाला वाचायला आवडेल। तेव्हा सकाळला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायलाही विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.